भाग्यवान यजमान आहेत आरती प्रसादाचे श्री चंद्रकांतजी कापडद्वार. आज मी ज्या घरामध्ये राहत आहोत त्या घराला पूर्ण सजवण्याचं काम कापडद्वारांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळेच आज माझं घर नसून राम मंदिरच आहे. मी आज सांगतो तुम्हाला, आम्ही 5 भाऊ आहोत, पण एवढं सहकार्य केले त्यांनी की मला 6व्या भावासारखेच आहेत ते. घराचं काम सोपं नसते, पण दादाने खूप हिंमत दिली मला. त्यांचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आज आपण रामकथेमध्ये त्यांच्याकडे निमंत्रण पत्रिका घेऊन गेलो होतो. त्यांनी स्वतःहून सांगितलं कुठलं योगदान पाहिजे का, आणि 1 दिवसाचा प्रसाद माझ्यातर्फे ठेवा म्हणून त्यांनी सांगितलं. दादा, तुमच्यासारख्या धार्मिक वृत्तीच्या व्यक्तीमुळेच आपण वर्गाचा कार्यक्रम घेऊ शकत आहोत. आज मला अभिमान वाटतो तुमचा. आज आपल्याकडे मार्गदर्शनासाठी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ मुखेड हे येणार होते, पण त्यांना अयोध्येचं निमंत्रण आलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी आज येऊ शकले नाही. आज कौतुकानं सांगा वाटते, प्राध्यापक राजाराम पट्टमवार सर 15 मिनिटाखाली मी त्यांना फोन केला फक्त की आपलं बहुमूल्य मार्गदर्शन आज पाहिजे आहे, तुम्ही तयार व्हा, तोपर्यंत मी माणसाला पाठवतो म्हटले. सरांचं वयात 81 वर्ष आहे, पण मला वाटतं ते 18 वर्षाचे आहे. चुकून इकडचा इकडे गेलेला आहे. 15 मिनिटात त्यांनी मंदिरात आले. आपल्याला त्यांनी मार्गदर्शन करणार आहे. तसेच आज आरतीचे यजमान प्रवीण गादेवार, शशिकांत पाटील नांदेड विभाग सहमंत्री आहेत विश्व हिंदू परिषद. तसेच गणेशजी कोकुलवार महानगर मंत्री आहेत विश्व हिंदू परिषद. त्यानंतर आनंदीदास राहटीकर सर आहेत, मठ मंदिर प्रमुख आहेत हे देवगिरी प्रांताचे. तसेच आपल्याला नेहमी मंदिरात सहकार्य करणारे श्री सुरेशजी कोडगिरे, आपल्याकडे जे उपरणे येतात मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा नफा न घेता ते आपल्याला उपरणे देत असतात. त्यांचंही नेहमी आपल्याला सहकार्य असते. सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण आज हे भरगस्त कार्यक्रम घेऊ शकत आहोत. सुरुवातीला मी पट्टमवार सरांना विनंती करतो की त्यांनी आपले 4 शब्द मांडायचे आहेत. सर, विचार विकास मंदिर जे होळीवर वाचनालय आहे त्याचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेचे त्यांच्याकडे प्रमुख पद होतं. तसेच समाजशास्त्राचे विभाग प्रमुख देखील त्यांनी होते. आज वयाच्या 81 वर्षाला सुद्धा त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आले. मी त्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचं. आश्रमामध्ये आल्यासारखंच होतं. इतकं आनंद मिळाला. राम हा शब्दा अर्थच आहे तेज, वैभव, बुद्धिमत्ता सर्व काही त्या शब्दावर सांगावं. हे सांगत असताना या नगरेश्वर मंदिराचे अध्यक्ष पन्नावर साहेब, त्यानंतर सगळे गणेशराव गादेवार, सगळी कंपनी जी आहे ती सगळी भेटत आहे. तर आमच्यासारख्याला काही वेळ देता येत नाही. फक्त या प्रसंगी ऋण व्यक्त करतो.
आमचा तो लक्ष्मीकांत गुप्तावर्ग आहे. अनेक असे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून विचार मांडायला सुरुवात करतो. फार मी बोलणार नाही, कारण बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. रामाचा प्रश्नच तुम्ही बनवलेला त्या नृत्याबद्दल हनुमंताचं जे काही तुम्ही गीत घेतलेलं आहे, अहो जगामध्ये असा भक्तच नाही. छाती फार सांगतो तो बघा, ऐक नाही, राम सीता लक्ष्मण याच्यासारखं भक्त कोण आहे? हे भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्यामध्ये भक्ती आणखी सर्व लोक, सर्व जगातले सगळे लोक आदर्श मर्यादा पुरुषोत्तम राम हा शब्द वापरतो. सायंटिस्टने असा शोध लावला की ज्यावेळेस आपण राम 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 असं जपतो, त्याच्यातून जे काही विद्युत लहरी निर्माण होतात, त्या विद्युत लहरीमुळे आपल्याला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, शक्ती मिळते आणि संकटावर मात करण्याची हिंमत येते. या दोन शब्दामध्ये मिळून सामर्थ्य. महाराज लोक सगळे त्याचं विश्लेषण करते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, पण अशी जी आपल्याला जी काही जीवता लाभलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये आम्हाला लहानपणाचं सांगत होतं की आमचे एक 2 किलोमीटरचं रेल्वे स्टेशन होतं, तर आमचे आई वडील म्हणायचे की जाताना तू राम राम म्हण, राक्षस वगैरे असेल तर पळून जात. राक्षस तर पळून जातातच, कारण विश्वामित्राने लिहिलेलंच होतं की यज्ञाच्या बाबतीत तर समजा संकट आहे आणि दशरथाला ते मागून गेलं तर मग राम लक्ष्मण गेले. ती कथा जी आहे त्या सर्व कथांच्या मधनं आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आदर्शच सगळे 2 शब्द आहेत पहा. आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत असताना रामायण हे जे आहे बंधू प्रेमाचं प्रतीक आहे. अहो काय प्रेम आहे, अप्रतिम, अफलातून, त्याचं वर्णनच करता येत. राम लक्ष्मण भरत राज्य दिल्यानंतर, आणि इथं तर काही म्हणजे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर भावी मुख्यमंत्री अरे इथं राज्य दिल्यानंतर भरतमंत्री नको होतो, माझ्या राजाचं राज्य. ज्यावेळेस राम परत आले वनवासावरून, सर्व आयांच्या भेटी घेतल्या, कैकेयीच्या भेटीला गेले, त्यावेळेस कैकेयी म्हणाले अरे राम त्याला सांग जरा 14 वर्षाचे काही आई म्हणाला नाही, माझ्या भावाला तू वनवासात पाठवस. असं भरताची काय परीक्षा घेतो तुम्ही? पादुका घेऊन राज्य चालवलं आणि त्या दिवशी शेवटचा दिवस होता. त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला सांगितलं की अरे बाबा पादुका घेऊन त्याने राज्य केलंय, पण जे तरी राज्य त्याला पाहिजे की नाही, त्याचा तरी मोह निर्माण झाला काय बर, आणि त्याच्यानंतर आपण जाऊ काय. हनुमंत गेले भरताकडे, भरताला विचारलं काय चाललं रे तुझं? भरत म्हणाला की चिता रचतो. चिता, अरे चिता काय रचतोस तू? म्हणजे आज रामाच्या आगमनाचा दिवस आहे, संध्याकाळपर्यंत राम आला नाही, त्याचं राज्य त्याने घेतलं नाही, तर ही चिता मी याच्यासाठी रचतो. संध्याकाळपर्यंत वाट पाहून मी या चित्तेत उडी मारतो. धावत धावत हनुमंत गेले आणि सांगितले प्रभू त्याची परीक्षा पाहू नका, आणि मग काय वैभव वैभव कशाला म्हणतात? आपण आपली काय म्हणतो, मोठ्याच्या आपली त्याला म्हणतात वैभव पाहण्यासाठी ऐकतच राहावं, पाहतच राहावं. रामकथा जी आहे ती प्रत्येक असे प्रसंग असे आहेत की ज्यातनं आपल्याला काहीतरी खेळायचं. त्या कशाला म्हणतात? त्या आईवडिलांच्या शब्दांसाठी वनवास, आईवडिलांच्या शब्दांसाठी राज्य सोड, आणि कुणीतरी काहीतरी म्हणालं म्हणून पत्नीला सुद्धा वनवासात पाठवलं. त्याच्याबद्दल अनेक चर्चा चाललेल्या आहेत. तर एक आहे की त्याला म्हणतो आपण मुकुंद स्वामी यांना असा प्रश्न विचारलेला होता की अशी घटना जी घडलेली आहे
त्याबद्दलचं काय त्याचं सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला सर्वात श्रेष्ठ आणि संपन्न मानता आणि त्यांची प्रत्येक कृती ही कशी असते, द्वितीय असते, श्रेष्ठ असते, दोषमुक्त असते आणि मग त्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारायचा, फॉलो करायचं परमेश्वराचं, गुरुचं, आई वडिलांचं. आई बाप असतात विचारायला पण असं आपण म्हणतो आणि खरोखरच आई वडिलांचं सांगता जे काही पुण्य काय आहे ते इतरांच्या ठिकाणी काय आहे हे जे आहे. आता जर समजा प्रमाणे जर आपण पाहिलं जात केले आणि तरी दुसऱ्यांकडे सांगितलं की याच्यामध्ये मला त्रास व्हायला लागला की महाराजा तुमची 2 पुत्र पाठवून द्या. केल्यानंतर त्याची त्याला अगोदर फेस करावं लागेल. अशी संकट खूप आलेली आहे. संकटावर मात करण्याची ताकद रामायणामध्ये मिळते. काही काही घाबरलेले असतात, दुसरे असतात, अहो दुःख तर जाऊ द्या पण सुख सुद्धा सहन करण्याची ताकद नसते. साधं उदाहरण आता मुलं तर काही मोबाईलमध्ये असे खूप सांगायला लागले उदाहरण. एका माणसाला एक पोटीची लॉटरी लागली. तिची पत्नी म्हणाली एकदम सांगू नका, एकदम सांगू नका, त्यांना हार्ट अटॅक येईल. एकदम बरोबर ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरला सांगितलं की आता काय ते सांगा तुम्ही. डॉक्टर म्हणाले की त्यांना हळूहळू सांगतो की हळूहळू तुम्ही काही काळजी करू नका. मग ते डॉक्टर म्हणाले त्यांना की अहो जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर काय करता, काय करतो म्हणजे वगैरे मोटरसायकल वगैरे जुनी जायची नवीन देतो म्हणजे त्याला सामान वगैरे. बरं तर 50 लाखाची लॉटरी लागली तुम्ही काय करता. ते म्हणजे माझ्या मुली आहेत त्याचे फर्स्ट क्लास लग्न लावून देतो म्हणजे मग काय बरं म्हणजे तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली तर काय करता, तुम्हाला अर्ध देतो. तुम्हाला अर्थ देतो म्हणजे की डॉक्टर म्हणजे सुख सुद्धा सहन करण्याची ताकद नाही, दुःख तर दूरच नाही. अहो आलेलं संकट सुख आणि दुःख अस्तित्वपर्यंत गीतेमध्ये विकसन सांगितलेलं. सुख असलं तरी घाबरायचं नाही, दुःख असलं तरी घाबरायचं नाही, त्याच्यामधून धुरफडायचे नाही, तटस्थपणे आनंद घ्यायचे. आनंद तर हा सगळ्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. उपनिषदामध्ये सुद्धा सांगितलं की जीवनाचा अंतिम बिंदू काय, आनंद. आनंदासाठी सगळं आलेलं आहे. सगळं ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या कल्पना संकल्पना ज्या आहेत ते मानवी जीवनाला सुखी आणि संपन्न करण्यासाठी. ठीक आहे, घरी करण्यावर एक विचारवंत आहे, तो काय म्हणतो, अहो काय करतो माणूस, काय करतो, पैसे कमवतो, मेहनत करतो, रात्रंदिवस धरतो कटतो, कशासाठी, सुखी आणि संपन्न जीवनाचं तो सुख न पाहतो. आपल्याला सुख मिळावं, आपण संपन्नते मिळावं आपण सांगतो. पण योग्य वेळी वडूळ शास्त्री आपल्याला कॅसेट ऐकले असते सर्वांनी. ह्या सगळ्या रामकथांचा, सर्व भारतीय संस्कृतीचा अतिशय चांगला अर्थ त्या वडूळ शास्त्री कधी कधी मी स्वतःच्या त्या कॅसेट वगैरे ऐकत होतो. त्यांनी सांगितलं की तुम्ही संपत्ती कमवा तर त्याचा काही हिस्सा जर दान केला तर उरलेलं जे आहे ते पवित्र होते धन. म्हणून काय होतं की हे जे आहे आपण राम जे आहे तर सद्गुणांचा पुतळा आहे. राम हा आदर्शाचा पुतळा आहे. त्याच्याप्रमाणे थोडंसं गेलोत आपण तर आपल्या जीवनामध्ये सुख मिळणार आहे. दुसरं काही सुखाशिवाय काहीच नाही. आणि म्हणून सुखी आणि संपन्न जीवनाचं रहस्य काय असेल तर हे रामायण आहे. भारतीय संस्कृतीचं एक आदर्श प्रतीक आहे. अहो बाकीचे सगळे देश म्हणायला लागले की तू कसं काय बाबा, परदेशातले एक माणूस आला आणि तिथं आपल्याकडे हे असतं ते घुसडी असे काम करतात बा, ठोकून लोखंडाचं. आणि संध्याकाळची वेळ झाली होती, 8 वाजता त्या पालीच्या समोरून तो चालला फॉरेनर. ते म्हणाले भरून झोपत येत मला घुसडी पालामध्ये. आणि इकडचं काय म्हटलं आडोसं दे काय नाही काय, आणि इथे कसं काय घरातून झोप लागली
भारतामध्ये फरक आहे कमर्स. ते म्हणाले आमच्या जीवनामध्ये सुख जे आहे मानण्यावर आहे. ही माणसं दिवसभर कष्ट केली ह्यांनी, संध्याकाळच्या वेळी त्याला वजन मिळाली, त्यांनी ज्वारी घेतली, दळून आणलं, त्याच्यानंतर त्याच्या पत्नीने भाकरी केल्या, ते जेवले, निवांत झोपले. ते म्हणजे आमच्याकडे खूप आहे पण धोके झोपेच्या गोळ्या घेतलं तर धोके असे अमेरिकेमध्ये तर आता 20%, 100 कॉट असेल तर 10-20% असे जे कॉट्स आहेत. काहीच नाही, आजारी नाही, काही नाही, झोपडी, पैसा खूप आहे. हे कशामुळं आहे? मनाचं समाधान नाही. आनंद ते केविले समाधान. हे जे भारतीय संस्कृतीची शिकवण आहे त्याचा अर्थ कुठे कष्ट करून जास्त पैसे मिळू नये असं मी म्हणत नाही. त्याच्या कर्तव्य काही प्रमाणे मिळावं, करावं, कष्ट करावं, मेहनत करावं, आईवडिलांची सेवा करावी, भावा बहिणीला शिकवावं, चांगल्या ठिकाणी ठेवावं. आमचं छोटं गाव आहे पा जास्त मोठं नाही, आम्ही तालुक्यामध्ये पण 10 किलोमीटर रोडपासून दूर आहे. आमच्या इकडे आंब्याची झाडं असतात. तर आमची आई असं म्हणत होती, आत्याला अगोदर दे, बहिणीला दे, नंतर लेकीला. आता तर लेकीलाच, त्या बहिणीला आत्याला बरोबर त्यांचा विचार करू. आता ही जी संस्कृती आहे सहजच आहे, ते कधी काही मुद्दा म्हणून नाही आलेली, परंपरेतूनच आलेली. म्हणून ही काय जी नाळ आहे, नाळ कुटुंबातली, ही भारतीय संस्कृतीची नाळ आहे, ही आपली. आणि आमची आई असं म्हणत होती की जर तुम्हाला आत्या सुखी आहे की नाही, बहीण सुखी आहे की नाही, लेक सुखी आहे की नाही, तर तिथं मुक्काम करायचं. चलो 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 घे 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 डबा घे. अरे असं कुठं असते काय, जावं लागते, थांबावं लागते. हिस्परी म्हणतात काय फुसफुस काय चाललंय काय नाही, लेकीला चूक आहे की नाही, ती म्हणेल मी फार सुखी आहे, सुखी आहे. पण खरोखर जर समजा त्या मुक्काम केला तर आपली लेख सुखी आहे घडी, समाधानासाठी सुद्धा यायचं निघून तिथं मुक्काम करतो. म्हणजे असं काही 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 असं काही त्या प्रकारचं हे जे काही आहे आज आधुनिक जग, त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपल्या कल्पना राबविल्या पाहिजे. हे जे आहे परस्पराला समजून घ्यायचं. गरीबाच्या गरीब माणसावर प्रेम करा, बघा तुम्हाला किती आनंद मिळेल. अहो जबरीची बोरं खाल्ली, जबरी म्हणाली अहो रामा ही खा गोड. कसं काय म्हणजे फार गोड आहे, कसं काय मी खाऊन पाहिजे. अरे जबरी म्हणते मी खाऊन पाहिजे, आणखी त्याच्यापेक्षा काय पाहिजे. सर्टिफिकेट देते ती त्या गोराचं की रामा हे गोड खातो, कारण काय मी खाऊन पाहिजे. उष्ट पिष्ट हे आपल्याकडं आणि त्याला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळाला. हा आनंद जो आहे तो आनंद हा केंद्रबिंदू आहे जीवनाचा, लक्षात ठेवा. सगळ्यांच्या जीवनामध्ये काही लोकांना काहीतरी असं सुपरफिशियल असं म्हणजे अधिक नाही 15 मिनिट घेतलेल्या, तर त्या एक नटी होती. त्या नटी असं खूप गायन करायची आणि खूप नृत्य करायची चाललं. पण नृत्य केलं तर तुम्हाला आवायची वा आणि उठून घ्यायची. पण तिला जर कोणी म्हटलं नाही तुम्ही फार सुंदर करता तो असं म्हणा, तर तिची इच्छा होती की माझी कोणीतरी तारीफ करावी, सत्कार करावा. मग तिने काय करावं, नाराज व्हायची. मग तिने एक दिवशी काय केलं, 10 पुष्पगुच्छ आणले आम्ही स्वतःच केले त्याच्यामध्ये सभागृहामध्ये. आणि म्हणजे समारंभ झाल्यानंतर मला त्या सगळ्यांचं त्या समारंभ झाल्यानंतर पुष्पगुच्छ दिले सगळ्यांनी, तरी नाराज. त्यांच्या विचारलं होतं काय झालं तो इतक्या लोकांनी तुमचा सत्कार केला की तुम्ही म्हणतो ना कोणी सत्कार केला नाही, कोणी सत्कार केला नाही. आता इतक्या लोकांनी सत्कार केला की आता काय झालं दुःख व्हायला. अहो म्हणजे 10 दिले होते 8च आले म्हणजे सुख कसं आहे असं मागून वेळ दिसते. किंवा त्याला काय वैभव म्हणतो किंवा सत्कार म्हणतो. एक सुलभाने उत्तम सहभाग केला तर निसर्गच म्हणतो हे उत्तपात्र म्हणणं उर्दीवर सुद्धा खाली मिळते. सुलभाई जिथं तारीफ करायला पाहिजे
ते सहज माणसाने लोन घेतली पाहिजे. आणि त्यावेळेस ती घाई सुनबाई घाईमध्ये आहे आणि तिथे मेथीची चुकी असली तर मी घेतो आणि ती निवडतो आणि ती घेते. अरे मी निवडली असती ना तिला आता ती तास घेतली गव्हर्नमेंटमध्ये तुला जायचं तिकडे. अशा छोट्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपण रस घेतला, मन लावलं तर सगळा कुटुंबामध्ये आनंद होतो. हा प्रत्येक क्षणामध्ये आनंद करायचा आणि आपण आनंद देत गेलो की आनंद वाढत असतो. आनंद हा पसरत असतो. आनंद हा उधळायला आपण शिकला पाहिजे. मग काय होतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा तो आनंद मिळतो. आईवडिलांचं तसंच आहे. आईवडिलांची सेवा करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट. आता काय सांगायचं आईवडिलांच्या सेवेबद्दल? राम हा एका शब्दावर निघाला, काहीच नाही सांगितलं की बाबा असं आहे. ही जी आज्ञा आहे ही आज्ञा अतिशय महत्त्वाची आहे असं मला वाटतं. काय लोक पहा थोडंसं मन मोकळं पाहिजे. थोडंसं 2-3 प्रकारचे असतात पहा. आता माझी आई मला भया म्हणत होती, पण ते कसं आहे की थोडंसं आउटस्पोकन, थोडंसं इतकं कंजूसपणा काही करतं. पण काय करू पैसे सांगा ना, आपले पैसे आपण कमावलं म्हणजे त्याचा आनंद घ्यायचा की नाही. आता संध्याकाळची वेळ होती, जास्त बोलते तर संध्याकाळची वेळ होती आणि खेडेगावामधला एक माणूस म्हणाला आपल्या पत्नीला की मी एका गावाला जाऊन येतो. म्हणजे जा आणि 2 किलोमीटर गेला की परत आला. म्हणजे काय झालं परत का म्हणजे त्या कालामध्ये लाईट नव्हतं. म्हणजे तू झोपताना कंदील विजवलीस की नाही त्याच्यावरती ती शंका होती आणि मी सांगितलं होतं मी परत आलो. ते म्हणजे अरे बाबा तिथे कंदील विजत होते की हो पण तुमची चप्पल शिकली की 2 किलोमीटर गेला तर 2 किलोमीटर आला. अहो अगं म्हणजे तू इतके दिवस झाला माझ्याबरोबर संसार करायला गेलीस, तुला कसं कळालं मी चप्पल हातात घेतली. असे एकापेक्षा एक जास्त कंजूस जीवनाचा आनंद कसा मिळेल हो का जीवन करा. असा कंजूसपणा काही कामाचा नाही. मस्त राहायचं, मस्त आपले वस्त्र वापरायचे आवडलेले म्हणजे आम्ही खालीवाले तर मग ते आनंद. आणि दुसरं काही नसतं हो पण तिला तुझ्या सारी दिवसात बरं माझ्याजवळ एवढेच पैसे आहेत तेवढेच पैसे आहेत असलं भानगडी करत बसायचे. तुझ्या आवडीची घेऊ तुला पाहिजे बस. दुसरा आनंद कोणता असतो हे सगळं थोडंसं आपण जर समजा समजून घेतलं ॲडजस्टमेंट दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ न्यू एरा. नवीन जगाचं जर तत्त्वज्ञान कोणतं असेल थोडंसं ॲडजस्ट व्हायचं. थोडंसं ॲडजस्ट आणि एका छोट्या कीर्तन ऐकत होतं तर म्हणायचं तुम्ही सासूबाईला आई थोडं म्हणा रिस्पेक्ट घ्या. सासूबाई हा जो प्रकार आहे आणि मग कुठल्या प्रकारचे कॉन्फ्लिक्ट येत नाही आणि सगळेच आनंद होतात. हा आनंद बिंदू आहे. आणि सगळं तुमचे रामाकडे पहा त्यांच्या त्याला होतो आपण रंग आहे त्यांची जी काही बुद्धिमत्ता आहे त्यांची जी काही त्याला दृष्टी आहे त्या सर्वांच्या मधून आनंद 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 हा मिळत असतो. आणि तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना एवढीच प्रार्थना करतो. आणि या ठिकाणचं जे कार्य चाललेलं आहे गणेश गालेवार आणि सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो.